तर नमस्कार मित्रांनो, मी आहे चेतन आणि तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला होता. तर आपण के फ्लाइट कंट्रोलवरती मित्रांनो एक ड्रोन बनवला होता. तर आता आपण पिकसॉक कंट्रोलवरती मित्रांनो ड्रोन बनवलेला आहे आणि त्याचं पूर्ण कॅलिब्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि पूर्ण ड्रोन रेडी आहे. फक्त ड्रोनचे प्रोपेलर बसवून मित्रांनो फ्लाय करायचे आहे आपल्याला. तर मी त्याच्या आधी तुम्हाला मी पूर्ण जे कॅलिब्रेशन केलं आहे ते सक्सेसफुली झालेलं तुम्हाला मी रिमोटला आर्म करून दाखवणार आहे. तर मित्रांनो हे पहा आपण पहिले बॅटरी कनेक्ट करूयात. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. आता हे बॅटरी कनेक्ट झाल्यानंतर कंट्रोलर ड्रोन सगळा ऑन झालेला आहे. आता आपण जो ट्रान्समीटर आहे तो पण ऑन करूया. याला ट्रान्समीटर मित्रांनो मी फ्लाय स्कायचा वापरलेला आहे आणि पिकसॉक मित्रांनो फ्लाईट कंट्रोल आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावरती पूर्ण कॅलिब्रेशन आम्ही केलेलं आहे बघा इथं मिशन प्लॅनरला सॉफ्टवेअर वापरून. तर इथं आर्म करतो मित्रांनो. हे पहा मित्रांनो, आर्म केलं. एक 2-3 सेकंड लागतो मित्रांनो आर्म व्हायला. झालं मित्रांनो आर्म. आता आपण थ्रोटल देऊन बघूया मित्रांनो. का मी मोटर हात लावली बघा, तुम्ही पाहू शकता. बघा मित्रांनो मोटर फिरलेली आहे, पाहू शकता मित्रांनो. आता उद्या ह्याला आपण त्याचे प्रोपेलर बी आणलेले आहेत आपण. हे पहा, आता प्रोपेलर लावून उद्या ह्याची फ्लाय टेस्टिंग करणार आहे मित्रांनो. तर पहिला आपण जो के वापरला होता त्याची फ्लाय आणि ह्याची फ्लाय दोघांची कंपॅरिझन करून मित्रांनो मी व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला आणि फ्लायसाठी तुम्ही किती इंटरेस्टेड आहात तर तुम्ही हे सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. भेटूयात मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये.